नमस्कार. पारकपत संस्थेच्या ठेवीदारांची आज जाहीर निवेदन करून सगळ्या ठेवीदारांना मी बोलवलं होतं विनंती करून. सगळे ठेवीदार आज आले होते. पतसंस्था ही अडचणीत नाही, पण कर्जदार कर्ज भरत नाही आणि कर्जदारावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे संस्था आणि ठेवीदार अडचणीत आले. तर संस्थेवर व्यावसायिक असल्यामुळे आम्हाला कुठलाही अधिकार नाही. जे अधिकारी आता शासनाने नेमलेत त्यांची त्वरित बदली करावी आणि नवीन अधिकारी नेमावे. आणि न केल्यास पुढच्या हप्त्याला उद्या मंगळवारी 6 तारखेला आम्ही जाहीर मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे. निवेदन अधिकाऱ्याला देणार आहे आणि 1 आठवड्यामध्ये जर याचा कुठला उचित निर्णय नाही झाला तर सर्व ठेवीदार व हितचिंतक आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून पुढे काय करू याचा आधार आम्हाला पाहिजे. चक्काजाम करू या अजून काय करू, मग कधी आम्ही सगळ्या रस्त्यावर उतरू परत याच्यानंतर. सुभाषचंद्रजी पारख नागरी पतसंस्था येवला ज्या कर्जदारांनी कर्ज घेतले ते कर्ज भरत नाहीत यांच्या विरुद्ध मंगळवारी सर्व ठेवीदार व संस्थापक संचालक यांचा भव्य मोर्चा काढणार आहे. त्यासाठी सर्व ठेवीदारांनी विंचूर चौफुली आंबेडकर पुतळ्याजवळ जमा व्हावे. त्यांनी 11 वाजता जमा व्हावे ही नम्र विनंती.